म्हटलं की 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही। पण अध्यक्ष महोदय, माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे, 100 दिवसाचा आराखडा जो मुख्यमंत्री साहेबांसमोर हा आपल्या विभागाच्या माध्यमातून जो ठेवला गेला, त्या आराखड्यामध्ये ही योजना जी आहे की सामूहिक शाळा योजना ही का त्याच्यामध्ये चर्चेत आली, असा माझा डायरेक्ट प्रश्न आहे। दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये असं आम्हाला कळतंय की 6वी ते 8वीच्या ज्या शाळा आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही 20 पेक्षा कमी आहे, अशा शाळांना शिक्षकांचे पदच मंजूर करायचं नाही असं कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे। त्याच्याबरोबर जे कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक तुम्ही घेतलेले आहेत, ज्याचा विरोध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो, ते कॉन्ट्रॅक्टचे जे सर्व शिक्षक आहेत ते अशा शाळांमध्ये टाकलेले आहेत की जिथं उद्या जाऊन कदाचित चांगलं शिक्षण न दिल्यामुळे मुलं राहिलीच नाही पाहिजे, असं काहीतरी छुप धोरण सरकारचं चालू आहे असं माननीय सदस्य रोहित पवार यांनी जो मांडला विषय की समूह शाळा संदर्भात 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये काही पॉइंट चर्चेत करण्यात आले होते। समूह शाळेच्या संदर्भात काही भागांमधनं लोकप्रतिनिधींची किंवा काही लोकांची मागणी अशी येत आहे, काही शाळांमध्ये लिटरली 5 विद्यार्थी 10 विद्यार्थी असे त्या ठिकाणी आहे। मग त्या ठिकाणी मागणी येते की बाबा आम्हाला एकत्रित त्या ठिकाणी करा आणि शैक्षणिक सुविधा शैक्षणिक वातावरण त्या भागातल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। म्हणून काही ठिकाणी काही योजना किंवा काही कार्यक्रम सामूहिक पद्धतीने घेण्याकरता आपण त्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी केली होती, परंतु इतर सर्व त्या शाळा बंद करून एक शाळा करायची असा कुठल्याही पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही किंवा निर्णय घेण्यात त्या ठिकाणी येणार नाही। तिसरं, 6वी ते 8वीचे पद मंजूर न करणे अशा कुठल्याही पद्धतीने किमान आपली 0 ते 20 पटसंख्या आहे त्या ठिकाणी किमान एक तरी शिक्षक असला पाहिजे याबाबतचे आदेश त्या ठिकाणी आपण निर्गमित केलेले आहे शासनाने। आणि कॉन्ट्रॅक्ट बद्दलचे चांगले कॉन्ट्रॅक्ट मध्ये चांगले शिक्षक घेतले नाही असं प्रश्न नाही, ते देखील शिक्षक चांगलेच आहे।